नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा 10वा श्लोक. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी चित्तात्मा निराशीर परिग्रह. आत्मज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या योग्यानं एकांतवास स्वीकारून आपलं चित्त शरीर यांचं नियमन करून निरीच्छ परिग्रह रहित होऊन चित्ताला अखंड समाधीमध्ये स्थिर करावं. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की हितचिंतक, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्यायोग्य व्यक्ती, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समबुद्धी ठेवणारा योगी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. आता या श्लोकापासून सर्वश्रेष्ठ योग्यांनी योगाभ्यास कसा करावा हे ते सांगत आहेत. योगाभ्यासाचा हा राजमार्ग कसा आहे हे समजावून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात, तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जिये मार्गीचा कापडी महेशू आझुनी. अरे अर्जुना, हे झाड वरवर दिसायला जरी प्रवृत्ती रूप असलं तरी त्याच्या तळाला निवृत्तीची असंख्य फळं आलेली दिसतात. स्वतः भगवान शंकर देखील अद्याप याच मार्गाचे यात्रेकरू आहेत. योगीजनांनी अन्य सर्व मार्गांचा त्याग करून याच मार्गाचा अनुभवांती अवलंब केला आहे. त्यांनी अज्ञानाच्या अन्य आडवाटा टाकून आत्मज्ञानाच्या मार्गानं सरळपणे धाव घेतली आहे. या मार्गानं चालल्यानंतर ऋषींचे महर्षी झाले, साधक सिद्धपणाला पोहोचले, आत्मवेत्ते श्रेष्ठ पदाला पोहोचले. या मार्गाचा ज्यावेळी परिचय होतो त्यावेळी या मार्गावरून वाटचाल करताना तहानभूक हरपते. रात्र दिवस असा कालभेद उरत नाही. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे आव्हाटलिया तरी जोडे स्वर्गसुख. या मार्गावरून चालताना जिथे पाऊल पडतं तिथं मोक्षाची खाणच सापडते. चुकून वाट चुकली तरी स्वर्गसुखाची प्राप्ती निश्चितच होते. निघिजे पूर्वी लिया मोहरा की येई जे पश्चिमेचे या घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. अरे अर्जुना, या मार्गावर वाटचाल करताना आपण पूर्वेकडं तोंड करून चालू लागतो आणि आश्चर्याची गोष्ट अशी की पश्चिमेच्या घरी येऊन पोहोचतो. मनाची निश्चलता हीच या मार्गाची वाटचाल आहे. आत्मज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या योग्यानं या राजमार्गावर चालण्यासाठी एकांतवास स्वीकारून आपलं चित्त शरीर यांचं नियमन करून निरीच्छ परिग्रह रहित होऊन चित्ताला अखंड समाधीमध्ये स्थिर करावं. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी चित्तात्मा निराशीर परिग्रह.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.